नमस्कार मंडळी, मी पांडुरंग सावंत विद्युत आनंद मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले सहर्ष स्वागत करत आहे. या चॅनलवर विद्युत या क्षेत्रातील वेगवेगळे विषय घेऊन मी माहिती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे. विद्युत आनंद या चॅनलवरील व्हिडिओ आपल्याला आवडल्यास चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की कळवा. म्हणजे आपण आज जो विषय पाहणार आहोत, विद्युत म्हणजे काय, व्हॉट इज इलेक्ट्रिसिटी. मंडळी, वीज म्हटलं की ढगांच्या कडकडाटामधून दिसणारा आकाशातील विजेचा लखलखाट डोळ्यासमोर येतो. आणि हीच मानवाला प्रथम माहीत झालेली निसर्गातील वीज आहे. आज आपण घराघरात वापरत असलेली, आपल्या दैनंदिन जीवनाचा अत्यावश्यक भाग बनलेली वीज मानवाने आपल्या संशोधक वृत्तीने शोधून काढलेली आहे आणि मानव त्याचा वापर नियंत्रित पद्धतीने करत आहे. आकाशातील विजेबाबत उलट परिस्थिती आहे. आकाशातील विजेचे विज्ञान मानवाला माहिती नव्हते, तेव्हा मानव त्याकडे ईश्वरी कोपाचा परिणाम समजून भयभीत होऊन पाहायचा. त्याला कारणही तसेच आहे. एखाद्या पशुवर, मानवावर वीज कोसळली असता जीवितहानी व्हायची. झाडावर वीज पडली तर भर पावसातही झाड पेट घेते, उभे चिरले जाते, हे मानव पाहत होता. परंतु आता आकाशातील विजेच्या या भयंकर परिणामांपासून वाचण्यासाठी मानवाला उपाय माहिती पडल्यामुळे बचाव करण्याचा प्रयत्न करतो. आकाशातील विजेचा मानवाला नगण्य उपयोग आहे, उलट धोकाच जास्त आहे. मानव त्यावर नियंत्रण ठेवू शकत नाही, ही वीज साठवू शकत नाही. परंतु मानवाने आपल्या बुद्धीच्या जोरावर शोधलेली वीज ही प्रवाही आहे. ती एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी नियंत्रित पद्धतीने वाहून नेऊ शकतो, काही प्रमाणात साठवून त्याचा पुनर्वापर करू शकतो. वीज किंवा विद्युत म्हणजे काय हे पाहण्याआधी विजेच्या शोधाचा इतिहास पाहणं महत्वाचं आहे. मित्रांनो, विजेचा शोध कोणी लावला किंवा कसा लागला याबाबत विविध दावे केले जातात. ते आपण पुढे पाहूया. पहिला दावा असा केला जातो की पूर्व प्राशियामधील बाल्टिक समुद्राच्या सॅमलँड किनाऱ्यावर ट्युटन यास काही पिवळे दगड सापडले. हे दगड त्यांनी जेव्हा सूर्यप्रकाशात धरले तेव्हा त्यामधून सोनेरी रंगाच्या ठिणग्या बाहेर पडल्या. हे दगड आगीमध्ये टाकले असता पेट घेऊन त्यातून लखलखीत ज्वाला बाहेर पडल्या. त्यावेळी त्या दगडांना बर्निंग स्टोन व पुढे एम्बर म्हटले जाऊ लागले. पुढे या दगडांपासून अलंकार, कंगवे इत्यादी वस्तू बनवल्या जाऊ लागल्या. जेव्हा हा दगड लोकरीच्या कापडावर घासला जायचा तेव्हा त्यातून चकाकणाऱ्या ठिणग्या बाहेर पडायच्या. जेव्हा एम्बरच्या कंगव्याने केस विंचरले जायचे तेव्हा केसांमध्ये एक प्रकारची सळसळ निर्माण व्हायची. परंतु हे नेमके कशामुळे होत आहे याचा उलगडा झाला नव्हता. त्याला गूढ प्रेरणा म्हटले जायचे. पुढे ग्रीक लोकांकडून एम्बरच्या दगडाला इलेक्ट्रॉन असे संबोधले जाऊ लागले. परंतु सुमारे 2000 वर्षापूर्वी इंग्लिश शास्त्रज्ञ विल्यम गिल्बर्ट यांनी ग्रीक शब्द इलेक्ट्रॉन या शब्दावरून इलेक्ट्रिक हा शब्द वापरून वरील विशिष्ट प्रेरणेचा अर्थ स्पष्ट केला. विजेच्या शोधाबाबत दुसरा दावा केला जातो. त्यामध्ये विजेचा शोध सुमारे 2500 वर्षापूर्वी म्हणजेच ख्रिस्तपूर्व 630 ते 540 या कालावधीत मिलेट्स थेल्स नावाच्या तत्ववेत्यास लागला असे सांगितले जाते. परंतु या विषयाचा सुसूत्र अभ्यास एवढ्या 300 ते 350 वर्षातच झाला. एम्बरची कांडी मांजरीच्या कातड्यावर घासली की तिच्यामध्ये कागदाचे छोटे छोटे तुकडे आकर्षित करून घेण्याची शक्ती येते, हे थेल्सने प्रथम सांगितले. अजूनही आपणास कोरडे केस विंचरताना हा अनुभव येतोच. लहान मुले मोराच्या पिसांचा खेळ खेळतात. हाही विजेच्या अस्तित्वाचाच एक प्रकार आहे. काचेची कांडी रेशमी कापडावर घासली असता किंवा एबोनाइटची कांडी लोकरी कापडावर घासली असता ही प्रेरणा आढळून येते. इलेक्ट्रिसिटी
हा शब्द ग्रीक भाषेत एम्बरला म्हटल्या जाणाऱ्या इलेक्ट्रॉन या शब्दापासून निर्माण झाला असला तरी सध्या प्रचलित असलेली विजेच्या प्रवाहाची सोपी व्याख्या विजेचा प्रवाह म्हणजेच इलेक्ट्रॉनचे वहन ही आहे. परंतु इथे ग्रीक भाषेतील इलेक्ट्रॉन शब्दाचा अर्थ अभिप्रेत नाही. इलेक्ट्रॉनचा शोध स्पष्ट करण्यासाठी वेगवेगळ्या संशोधकांच्या वेगवेगळ्या थिअरी सांगितल्या जातात. त्यामध्ये एक बेंजामिन फ्रँकलिन यांची वन फ्लुइड थिअरी, दोन सायमर यांची दोन फ्लुइड थिअरी, टू फ्लुइड थिअरी. परंतु सर्वात प्रचलित असलेली थिअरी मॉडर्न थिअरी आहे. या थिअरीमध्ये विजेच्या पॉझिटिव्ह, निगेटिव्ह चार्ज मधील आकर्षण, दोन समान चार्ज मधील रिपल्शन म्हणजेच प्रतिकर्षण किंवा अपसरण, दोन प्रकारची वीज, व्होल्टेज, रेजिस्टन्स, करंट, इंड्युस्ड व्होल्टेज, चुंबकत्व या संकल्पना स्पष्ट करून सांगितल्या आहेत. इलेक्ट्रॉन बद्दल अधिक माहिती जाणून घेण्यासाठी आपल्याला आधुनिक इलेक्ट्रॉन शास्त्राचा अभ्यास करावा लागेल. त्यासाठी प्रथम विश्वातील पदार्थाच्या सूक्ष्म रचनेबद्दल माहिती घ्यावी लागेल. विश्वातील कोणताही पदार्थ, मग तो घनरूप, द्रवरूप अथवा वायुरूप असो, हा अनेक अतिसूक्ष्म कणांपासून बनलेला असतो. ही थिअरी समजून घेण्याआधी लक्षात घ्या की पृथ्वीवरील प्रत्येक घटक हा पदार्थ आणि ऊर्जा म्हणजेच एनर्जी त्यापासून बनलेला आहे. आता आपण हा सिद्धांत विस्ताराने समजावून घेऊ. मॅटर म्हणजेच पदार्थ. पदार्थ म्हणजे असा घटक की ज्याला वस्तुमान असते, जो जागा व्यापतो, त्याला मॅटर किंवा पदार्थ असे म्हणतात. मॉलिक्यूल म्हणजेच रेणू, पदार्थाचा सगळ्यात छोटा कण ज्यामध्ये पदार्थाचे सर्व गुण असतात. यामध्ये मूळ पदार्थाचे भौतिक व रासायनिक गुण असतात. अशा छोट्या कणास रेणू असे म्हणतात. जगामध्ये जितक्या प्रकारचे पदार्थ असतील तितक्या प्रकारचे रेणू असतात. त्यानंतर अणू म्हणजेच ॲटम. वर आपण पाहिले की विश्वातील कुठलाही पदार्थ हा अतिसूक्ष्म कणांनी बनलेला असतो. या सूक्ष्म कणाला मॉलिक्यूल असे म्हणतात. परंतु या मॉलिक्यूलचे परत त्याहूनही अतिसूक्ष्म कणांमध्ये विभाजन होते व त्या प्रत्येक अतिसूक्ष्म कणास ॲटम म्हणजेच अणू असे म्हणतात. काही वर्षापूर्वी ॲटम ही पदार्थाची शेवटची अवस्था आहे व त्याचे विभाजन अशक्य आहे अशी सर्वसाधारण कल्पना होती. प्रयोगांती असे आढळले की त्याचेही विभाजन करता येते. अणूचा सखोल अभ्यास करताना आढळले की प्रत्येक ॲटम म्हणजे एक छोटेसे कुटुंबच असते. सूर्याभोवती फिरणाऱ्या ग्रहमालेप्रमाणे याची रचना असते. कोणत्याही प्रत्येक ॲटमला त्याच्या केंद्रभागी कठीण असे कवच असते. ॲटमची रचना विस्ताराने समजून घेण्यासाठी प्रत्येक भागाविषयी आपण सविस्तर माहिती घेऊ. ॲटमच्या कुटुंबातील घटक पुढील प्रमाणे असतात. एक न्यूक्लियस. वर उल्लेख केलेला कठीण कवच असलेला मध्यभागी किंवा केंद्रभागी असणारा स्थिर भाग, या भागास न्यूक्लियस असे म्हणतात. या न्यूक्लियसचे पुन्हा दोन भाग पडतात. प्रोटॉन. प्रोटॉनवर पॉझिटिव्ह चार्ज म्हणजेच धनभार असतो. प्रोटॉन कधीही आपली जागा सोडत नाही. न्यूट्रॉन. न्यूट्रॉनवर कोणताही भार नसतो. ते विद्युत दृष्ट्या न्यूट्रल असतात. आता अणूचा दुसरा भाग इलेक्ट्रॉन. इलेक्ट्रॉन स्थिर अशा न्यूक्लियस भोवती वर्तुळाकार कक्षेने भ्रमण करीत असतात. इलेक्ट्रॉनवर निगेटिव्ह भार असतो. निगेटिव्ह भार असलेले इलेक्ट्रॉन पॉझिटिव्ह भार असलेल्या प्रोटॉनशी समतोल साधून असतात, समतोल राखून असतात. त्यामुळे त्याचा अंतिम परिणाम शून्य असतो. म्हणजे उदाहरणार्थ वजन करण्याच्या तराजूमध्ये दोन्ही बाजूला समानच वजन ठेवले तर वजनाची दोन्ही भांडी समानच पातळीत राहतील. वजनात फरक असेल तरच आपल्याला वजनाचे भांडे खालवर पातळीत दिसेल. तर काही पदार्थाच्या ॲटम मधील इलेक्ट्रॉन हे आपल्या भ्रमण कक्षेशी सैलरित्या जखडलेले असतात. जर एखाद्या समतोल ॲटम मधील काही इलेक्ट्रॉन दूर केले तर तो ॲटम असमतोल बनून त्यावरील पॉझिटिव्ह भार इलेक्ट्रॉनच्या निगेटिव्ह भारापेक्षा जास्त राहील. तसेच जर एखाद्या ॲटम मधील काही इलेक्ट्रॉनची
ऍटम मध्ये काही इलेक्ट्रॉनची भर पाडली तर त्यातील पॉझिटिव्ह भारापेक्षा निगेटिव्ह भार हा जास्त राहील. ज्या ऍटम मधील पॉझिटिव्ह भार हा जास्त असतो तो ऍटम दुसऱ्या ऍटम मधील मुक्त इलेक्ट्रॉन आपल्याकडे ओढून घेतो व स्वतः समतोल राहण्याचा प्रयत्न करतो. परंतु ज्या ऍटम मधील मुक्त इलेक्ट्रॉन बाहेर ओढले गेले आहेत तो ऍटम आता अधिक पॉझिटिव्ह भारित असल्याने स्वतः समतोल राहण्याकरता दुसऱ्या ऍटम मधील मुक्त इलेक्ट्रॉन स्वतः समतोल राहण्याचा प्रयत्न करतो. इलेक्ट्रॉनच्या वळणाची ही एक साखळीच तयार होते. इलेक्ट्रॉनच्या या वळणासच विजेचा प्रवाह असे म्हटले जाते. प्रोटॉन व न्यूट्रॉन हे एकमेकांकडे जोराच्या प्रेरणेने ओढलेले असतात. प्रोटॉन्स व इलेक्ट्रॉन्स हे एकमेकांच्या विरुद्ध चार्ज धारण करीत असल्यामुळे व संरचनेने सारखेच असल्यामुळे त्यांचा एकूण परिणाम शून्य होतो. म्हणून सर्वसाधारण पदार्थात इलेक्ट्रॉनचे अस्तित्व असूनही आपणास विजेचे अस्तित्व आढळून येत नाही. म्हणजेच कोणत्याही बाह्य प्रेरणेशिवाय इलेक्ट्रॉनमध्ये हालचाल घडून येत नाही, म्हणजेच देवाणघेवाण होत नाही. इलेक्ट्रॉनची हालचाल केव्हा घडते हे आपण एका उदाहरणाद्वारे समजून घेऊ. एम्बर दगड जेव्हा लोखरीवर घासला जातो तेव्हा एका पदार्थातील मुक्त इलेक्ट्रॉन दुसऱ्या पदार्थात जातात. इलेक्ट्रॉन गेलेला पदार्थ हा पॉझिटिव्ह चार्ज असलेला राहतो तर इलेक्ट्रॉन आलेला पदार्थ निगेटिव्ह चार्ज असलेला राहतो. मित्रांनो, वर उल्लेख केलेली ऍटमची ही रचना फ्रेंच शास्त्रज्ञ सर रुदरफोर्ड यांनी सिद्ध केली. त्यांनी ऍटमला सूर्यमालेची उपमा दिली. सूर्यमालिकेमध्ये सूर्याच्या भोवती जसे ग्रह एका विशिष्ट कक्षेने फिरत असतात त्याप्रमाणे इलेक्ट्रॉन न्यूक्लियस भोवती विशिष्ट अंतराने सातत्याने फिरत असतात. ऍटम बाबत असणाऱ्या अजून काही संज्ञा आहेत ते आपण पाहू. 1. ऍटॉमिक नंबर. ऍटम मधील प्रोटॉन व इलेक्ट्रॉनच्या संख्येस ऍटॉमिक नंबर असे म्हणतात. 2. ऍटॉमिक वजन म्हणजेच ऍटॉमिक वेट. ऍटम मधील प्रोटॉन व न्यूट्रॉन यांच्या एकूण वजनास ऍटॉमिक वजन असे म्हणतात. निगेटिव्ह चार्ज धारण करणाऱ्या ऍटम मधील इलेक्ट्रॉन्सवर काही क्रिया करून त्यांना त्यांच्या मूळ कक्षेतून दूर केल्यास ऍटम मध्ये प्रोटॉन्सचे प्राबल्य वाढेल व प्रोटॉन्स पॉझिटिव्ह चार्ज धारण करीत असल्यामुळे तो पदार्थ पॉझिटिव्ह चार्ज दाखवू लागेल. म्हणजे अशा पदार्थाच्या ठिकाणी विजेचे अस्तित्व आढळून येईल. उलट पक्षी एखाद्या ऍटम मध्ये बाहेरून इलेक्ट्रॉन घुसडले तर त्यातील ही समतोल बिघडेल. अशा पदार्थातून इलेक्ट्रॉनचे प्राबल्य वाढल्यामुळे हे पदार्थ निगेटिव्ह चार्ज दाखवू लागतील. काही पदार्थ असे असतात की त्यांच्यातील इलेक्ट्रॉन्स त्यांच्या कक्षातून सहज बाहेर पडू शकतात. अशा पदार्थांना विद्युत वाहक किंवा कंडक्टर्स असे म्हणतात. उदाहरणार्थ तांबे, चांदी, सोने, ॲल्युमिनियम इत्यादी. या उलट काही पदार्थ असे असतात की त्यांच्यातील इलेक्ट्रॉन्स त्यांच्या कक्षेतून बाहेर ढकलणे फार कठीण असते. त्यांना अवाहक किंवा इन्सुलेटर असे म्हणतात. उदाहरणार्थ सुके लाकूड, चिनी माती, काच, रबर इत्यादी. मांजराच्या कातड्यावर एम्बर घासला असता त्यामध्ये वीज का निर्माण होते हे आपण उदाहरणार्थ समजून घेऊ. असे समजा की एम्बर रॉड मांजराच्या कातड्यावर घासण्यापूर्वी त्याच्या ऍटम मध्ये 2 प्रोटॉन व 2 इलेक्ट्रॉन होते. दोन्हींची संख्या समान असल्यामुळे त्याचा एकूण परिणाम 0 आहे. परंतु एम्बर घासल्यावर मात्र कातळ्यातील इलेक्ट्रॉन कमी झाले व एम्बर मधील इलेक्ट्रॉनच्या संख्येत वाढ झाली. त्यामुळे एम्बर मध्ये वीज निर्माण झाली. म्हणजेच इथे इलेक्ट्रॉनचे वहन झाले. यावरून एक गोष्ट लक्षात आली असेलच की इलेक्ट्रॉनचे वहन म्हणजेच विजेचा प्रवाह होय. इलेक्ट्रॉनचे वहन जास्त इलेक्ट्रॉन असलेल्या ठिकाणाहून नेहमी कमी इलेक्ट्रॉन असलेल्या ठिकाणाकडे होतो. पाणी जसे उच्च पातळीकडून कमी पातळीकडे वाहत असते तशाच प्रकारे वहन होत असते. या दोन्ही ठिकाणातील फरकास विद्युतशास्त्रात पोटेन्शियल डिफरन्स असे म्हणतात. मित्रांनो, सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे एबोनाइटची कांडी लोकरीच्या कापडावर घासल्यावर किंवा एम्बरची कांडी रेशमी कापडावर घासल्यावर त्यामध्ये एक प्रकारची जागृती येते, म्हणजेच एक प्रकारची शक्ती येते. त्या शक्तीलाच इलेक्ट्रिक चार्ज असे म्हटले जाते. इलेक्ट्रिक चार्ज 2 प्रकारचे असतात. यातील एका प्रकारास पॉझिटिव्ह चार्ज
व दुसऱ्या प्रकारास निगेटिव्ह चार्ज असे म्हणतात. हीच स्थिर विद्युत आहे. या चार्जची कल्पना अधिक स्पष्ट होण्यासाठी आपल्याला एक प्रयोग करून पाहता येईल. एक काचेची कांडी घ्यावी व ती रेशमी कापडावर घासून त्या कांडीला एका दोऱ्याच्या साहाय्याने टांगून ठेवा. नंतर दुसरी काचेची कांडी वरील प्रमाणेच घासून टांगून ठेवलेल्या कांडीजवळ न्या. या दोन्ही कांड्यांमध्ये अपसरण म्हणजेच रिपल्शन होते हे आपल्या लक्षात येईल. नंतर एबोनाइटची एक कांडी घ्या व ती लोकरीच्या कापडावर घासून एबोनाइटची कांडी काचेच्या कांडीजवळ नेल्यास त्यांच्यामध्ये आकर्षण निर्माण झाल्याचे आपणास दिसून येईल. या निरीक्षणामधून हे सिद्ध होते की अपसरण झालेल्या काचेच्या कांड्यांमध्ये एकाच प्रकारची वीज आहे व आकर्षण निर्माण झालेल्या दोन्ही कांड्यांमध्ये भिन्न प्रकारची वीज आहे. या प्रकारच्या विजेस 18व्या शतकात ड्यूफे नावाच्या शास्त्रज्ञांनी दोन वेगळी नावे दिली. काचेची कांडी रेशमी कापडावर घासली असता तिच्यात जी विद्युत निर्माण होते त्या प्रकारास पॉझिटिव्ह चार्ज असे म्हणतात व एबोनाइटची कांडी लोकरीच्या कापडावर घासली असता त्यात जी वीज निर्माण होते तिला निगेटिव्ह चार्ज असे म्हणतात. म्हणजेच थोडक्यात चार्जची व्याख्या करायची झाल्यास ती अशी करता येईल. कोणत्याही पदार्थात मूलभूत पेक्षा जास्त अथवा कमी इलेक्ट्रॉन्स म्हणजे चार्ज होय. द टोटल डेफिशियन्सी और एक्सेस ऑफ इलेक्ट्रॉन्स इन ओरिजिनल नंबर इज नोन ॲज इट्स चार्ज. आता आपण पाहूया इलेक्ट्रोस्टॅटिकचे नियम. यापूर्वी सांगितल्याप्रमाणे समान जातीचे चार्जेस एकमेकांना ढकलतात व भिन्न जातीच्या चार्जेस मध्ये आकर्षण निर्माण होते. पहिला नियम, समान चार्जेस एकमेकांना ढकलतात तर असमान चार्जेस एकमेकास आकर्षित करतात. दुसरा नियम, या नियमास कुलम्बचा नियम असे म्हणतात. या नियमावरून दोन चार्जेस मध्ये निर्माण होणारी प्रेरणा समजते. दोन चार्जेस मध्ये निर्माण होणारी प्रेरणा दोन्ही चार्जेसच्या समप्रमाणात असते. दोन्ही चार्जेस मधील अंतराच्या वर्गाच्या व्यस्त प्रमाणात बदलते. आणि दोन्ही मधील माध्यमांवर अवलंबून असते. व्यवहारात चार्ज मोजण्याचे परिमाण कुलम आहे. कुलमची व्याख्या पुढील प्रमाणे आहे. 1 एम्पियर दराने 1 सेकंद प्रवाह वाहून जितका चार्ज धारण केला जाईल त्यास 1 कुलम असे म्हणतात. चार्ज मोजण्याच्या परिमाणास ESU म्हणजेच इलेक्ट्रोस्टॅटिक युनिट असेही म्हणतात. आता आपण पाहू की एक ESU म्हणजे काय. निर्वात प्रदेशात म्हणजेच व्हॅक्यूम एरियामध्ये दोन सारख्या जातीचे चार्जेस एकमेकांपासून 1 सेंटीमीटर अंतरावर ठेवले असता जर त्यात एक डाईन प्रेरणा निर्माण झाली तर त्या चार्जेसची किंमत 1 ESU असते. मित्रांनो, यानंतर आपण चार्ज निर्माण करण्याच्या पद्धती कोणत्या आहेत हे पाहूया. लोकरीच्या कापडावर एबोनाइटची कांडी घासून निगेटिव्ह चार्ज निर्माण करता येतो हे आपण पाहिले. तसेच एका चार्ज केलेल्या पदार्थाने दुसऱ्या पदार्थास स्पर्श केल्यानेही दुसऱ्या पदार्थात चार्ज निर्माण होईल व तो चार्ज आणि पहिल्या पदार्थातील चार्ज हे एकाच जातीचे म्हणजेच एकाच प्रकारचे असतील. उदाहरणार्थ, हा पदार्थ पॉझिटिव्ह चार्ज धारण करीत आहे अशी कल्पना करा. जर हा पदार्थ या पदार्थास लावला तर पदार्थ ही चार्ज होईल व त्याने मिळालेला चार्ज हा पॉझिटिव्ह असेल. या दोन पद्धतींशिवाय तिसऱ्या पद्धतीनेही चार्जिंग करता येते. त्यास इंडक्शन पद्धत असे म्हणतात. म्हणजे चार्ज धारण करीत असलेल्या एका पदार्थाशेजारी दुसरा पदार्थ नुसता ठेवला तरी त्यात चार्ज निर्माण होईल, मात्र हा चार्ज विरुद्ध जातीचा असेल. थोडक्यात 3 प्रकारांनी चार्ज निर्माण करता येतो. 1 घर्षणाने सम प्रकारचा चार्ज, 2 स्पर्शाने सम प्रकारचा चार्ज, 3 इंडक्शनने विरुद्ध प्रकारचा चार्ज. मित्रांनो, आपण विद्युत म्हणजे काय हा विषय या व्हिडिओमध्ये समजून घेतला. तर मित्रांनो, आशा आहे की आपणास या विषयाबाबत या व्हिडिओच्या माध्यमातून थोडेफार तरी ह्या गोष्टी लक्षात आलेल्या असतीलच. तर विद्युत आनंद मराठी या चॅनलवरील व्हिडिओ आपणास आवडल्यास चॅनलला जरूर लाईक करा, शेअर करा. व्हिडिओला जरूर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. आणि व्हिडिओबाबत आपल्या प्रतिक्रिया कॉमेंटमध्ये नक्की कळवा. धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.